मी सध्या आहे उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी. माझ्या पाठीमागे जे तुम्ही न्यायालय पाहताय, याच ठिकाणी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षा संदर्भात स्थगिती मिळणार का, हा निर्णय बरोबर 3 वाजता होणार आहे. आत्ता सध्या मी या उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये आहे. विशेष जर पाहायला गेलं तर सकाळी नाशिक जिल्ह्यातील पोलीस जे आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत. लीलावती रुग्णालयामध्ये जाऊन माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात त्यांनी चौकशी केली. त्यांची आज ऑन्जिओग्राफी देखील करण्यात येणार आहे आणि ऑन्जिओग्राफी नंतरच नाशिक जिल्हा पोलीस जे आहेत ते निर्णय घेणार आहेत की त्यांना अटक करायची का नाही, कारण सर्व निर्णय जे आहेत ते ऑन्जिओग्राफीच्या रिपोर्टवर अवलंबून असणार आहे. पाहायला जर गेलं तर यापूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाने माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड ठोठावलेला होता. उच्च न्यायालयात माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात येईल का, ते देखील आजचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. नाशिक जिल्ह्याचे पथक आज मुंबईत लीलावतीमध्ये रुग्णालयात दाखल झालेले आहे आणि त्यांचे ऑन्जिओग्राफीचा जर रिपोर्ट नॉर्मल आला तर यापुढे जिल्हा सत्र न्यायालयातले पोलीस जे आहेत ते योग्य ते प्रकारे कागदपत्री कारवाईला सुरुवात करतील आणि त्यामुळे कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर पाहायला जर गेलं की सदनिका घोटाळ्या प्रकरणी हा वाद चिघळत गेला होता. विरोधकी देखील तितकेच आक्रमक झालेले होते. माणिकराव कोकाटे यांची सध्या प्रकृती अस्वस्थतामुळे त्यांची लीलावतीमध्ये रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यामुळे कोकाटे यांना अटकेचा धोका आहे. त्याबरोबर जर आज घडामोडी जर पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल की यावर सुनावणी लवकर घेण्यात यावी, असं देखील वकिलांनी युक्तिवाद जे समोर केलेला होता. परंतु त्यांच्या या युक्तिवादाला न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार त्यांच्या युक्तिवादाचा अर्ज फेटाळलेला आहे. त्यांनी सरळ सांगितलं की नियमाप्रमाणे 3 वाजता युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. 3 नंतर नेमके काय घडामोडी होतील ते पाहावं लागणार आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नेमकी स्थगिती मिळेल का, ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.